नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मलवार एन आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स या विषयासाठी आहे. तर बिझनेस इकॉनॉमिक्समधील आपण बदलत्या प्रमाणाचा नियम बघतोय. बदलत्या प्रमाणाचा नियम बघत असताना आपण बदलत्या प्रमाणाचा नियम या ठिकाणी याच्या अगोदर वृद्धी उत्पत्ती नियम, स्थिर उत्पत्ती नियम आणि अराहसी उत्पत्ती नियम हे बघितलेले आहेत. हे तिन्ही उत्पत्ती नियम या ठिकाणी बघितल्याच्या नंतर त्याचं एकत्रीकरण या ठिकाणी बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये केलेलं आहे. आणि त्याचं एकत्रीकरण करत असताना या ठिकाणी फक्त एका घटकामध्ये बदल करून उत्पादनामध्ये तुमच्या प्रदानामध्ये या ठिकाणी काय फरक पडतोय हे या ठिकाणी बघितण्यात आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं या पद्धतीने. आणि यानुसार आपण बघितलेलं आहे की बदलत्या प्रमाणाच्या नियमाचं आपण कोष्टक बघितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या अवस्था बघणार आहोत. बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या अवस्था, तर त्या अवस्थेमध्ये या ठिकाणी पहिल्या अवस्थेत आपण बघितले. पहिल्या अवस्थेत श्रमाच्या होणाऱ्या वाढीबरोबर या ठिकाणी समस्त उत्पादनामध्ये, सरासरी उत्पादनामध्ये आणि सीमांत उत्पादनामध्ये या ठिकाणी वाढ होते. त्यानंतर सीमांत उत्पादन हे सरासरी उत्पादनापेक्षा वेगाने वाढतं. सीमांत उत्पादन हे सरासरी उत्पादनापेक्षा वेगानं वाढलेलं दिसतं. त्यानंतर या ठिकाणी हे साधारणतः दिसतं. पहिली अवस्था 3 मात्रा ज्या ठिकाणी आहे, मी या अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं 3 मात्रा, त्यानंतर 6 मात्रा आणि 7वी मात्रा म्हणजे तिसरी अवस्था या पद्धतीने. त्या 3 अवस्था म्हणजे काय, तिसऱ्या मात्रेपर्यंत या ठिकाणी आपल्याला काय दिसतं हे या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे. पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसऱ्या ते 6व्या मात्रेपर्यंत आपल्याला काय दिसतं हे या ठिकाणी जाणून घ्यायचं आणि ते सांगायचं. मग तिसऱ्या मात्रेपर्यंत आपल्याला काय काय दिसतं. पहिल्यांदा श्रमामध्ये वाढ होते, तर तिन्ही उत्पादनामध्ये या ठिकाणी वाढ झालेली दिसते. एक. दुसरं, सीमांत उत्पादनाचा या ठिकाणी वाढीचा दर हा जास्तीचा आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर या ठिकाणी सरासरी उत्पादन हे सीमांत उत्पादना बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येतं. सरासरी उत्पादन हे सीमांत उत्पादना बरोबर आहे पहिल्या अवस्थेमध्येच, कारण तिसरी मात्रा या ठिकाणी तुम्हाला दिसते. सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन हे कॉमन झालेलं आहे त्या ठिकाणी असं आपल्याला म्हणता येतं. दुसरी अवस्था या ठिकाणी दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतं की जे 4थ्या मात्रेपासून चालू होतं, तर त्या मात्रेपासून या ठिकाणी आपल्याला दिसतं की सीमांत उत्पादन हे श्रमाच्या वाढीबरोबर या ठिकाणी घटत गेलेलं दिसतं. कंटिन्यू घटत गेलेलं दिसतं. त्यासोबतच सरासरी उत्पादन देखील या ठिकाणी घटत चाललेलं दिसतं. पण सीमांत उत्पादनाचा वेग या ठिकाणी जास्त आहे, पण सरासरी उत्पादनाचा वेग या ठिकाणी कमी आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे 4थी मात्रा चालू झाली, तिसऱ्या मात्रेला काय होतं, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन कॉमन होतं ते पहिल्या अवस्थेमध्ये. दुसऱ्या अवस्थेमध्ये या ठिकाणी 4थी मात्रा ते 6वी मात्रा, मग त्या मात्रेमध्ये आपल्याला दिसतं की सीमांत उत्पादन हे वेगानं कमी होतं. कुणाच्या, सरासरी उत्पादनाच्या वेगाने कमी होतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यासोबतच सीमांत उत्पादन हे दुसऱ्या अवस्थेमध्ये शून्य होतं. तर सीमांत उत्पादन शून्य होतं त्यावेळेस तुमचं समस्त उत्पादन, एकूण उत्पादन हे महत्तम राहतं या ठिकाणी आपल्याला दिसतं. लक्षात येतं. दुसरी अवस्था हे 4थ्या मात्रेपासून 6व्या मात्रेपर्यंत या अवस्थेमध्ये तुमचं सीमांत उत्पादन हे काय वेगाने घटत गेलेलं दिसतं.
सरासरी उत्पादन देखील घटतच जात आहे, पण या ठिकाणी सीमांत उत्पादनाचा वेग हा जास्तीचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सीमांत उत्पादन या अवस्थेमध्ये 0 होतं. त्यानंतर सीमांत उत्पादन 0 होते तेव्हा समस्त उत्पादन किंवा एकूण उत्पादन हे महत्तम राहतं. एकूण उत्पादन हे महत्तम राहतं असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं हे आहे. त्यानंतर तिसरी मात्रा. तिसऱ्या मात्रेमध्ये आपल्याला दिसतं सीमांत उत्पादन हे ऋणात्मक होतं. सीमांत उत्पादन हे ऋणात्मक होतं तर सरासरी उत्पादन आणखीन घटत जातं. सरासरी उत्पादन हे आणखीन घटत जातं तर समस्त उत्पादन या ठिकाणी कमी व्हायला चालू होतं. म्हणजे या ठिकाणी कमी होतं, महत्तमपेक्षा कमी या ठिकाणी होत असतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यासोबतच सीमांत उत्पादन आणि सरासरी उत्पादन हे धनात्मकच राहतात तर समस्त उत्पादन आणि सरासरी उत्पादन हे धनात्मक राहतात तर सीमांत उत्पादन हे ऋणात्मक होतं. हे कोष्टक तुमच्या समोर दिसल, कोष्टक या लेक्चरमध्ये देखील तुमच्या स्क्रीनवर दिसल. त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही त्या कोष्टकानुसार या ठिकाणी काढायचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीने ही अवस्था आहे. आता या अवस्थेच्या आकृती बघायचं आहे. आकृती तुमच्या स्क्रीनमध्ये दिसेल. य अक्षावर या ठिकाणी उत्पादन दिलेले आहेत तर य अक्षावर उत्पादन दिलेले आहेत उभ्या अक्षावर, तर अक्षावर क्षितिज समांतर अक्षरावर बदलत्या प्रमाणाच्या मात्रा दिलेल्या आहेत. उत्पादन दिलेलं आहे तर अक्षावर बदलत्या घटकाच्या म्हणजे श्रमाच्या मात्रा दिलेल्या आहेत. ठीक आहे. मग पहिली अवस्था या ठिकाणी कुठपर्यंत आहे तर पहिली अवस्था अप पर्यंत आहे. अप पर्यंत या ठिकाणी या अवस्थेमध्ये तिन्ही उत्पादनं आपल्याला वाढलेले दिसतात. तिन्ही उत्पादन या ठिकाणी वाढलेले दिसतात असं आपल्याला म्हणता येतं. सरासरी उत्पादन देखील वाढतं, सीमांत उत्पादन देखील वाढतं आणि समस्त उत्पादन देखील वाढतं. पण या ठिकाणी सीमांत उत्पादनाचा वेग हा सरासरी उत्पादनापेक्षा जास्तीचा आहे. लक्षात ठेवा, सीमांत उत्पादनाचा वेग हा सरासरी उत्पादनाच्या वेगापेक्षा जास्तीचा आहे म्हणून तो वरून गेलेला दिसतो. ठीक आहे. ही पहिली अवस्था. दुसरी अवस्था ब पर्यंत आहे. म्हणजे ब हे जे अंतर आहे ते अंतर या ठिकाणी साधारणतः दुसरी अवस्था इंडिकेट करतं. मग या अवस्थेमध्ये काय होतं तर सीमांत उत्पादन हे वेगाने घटतं. ठीक आहे. आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये या ठिकाणी सीमांत उत्पादन आणि सरासरी उत्पादन हे सारखं होतं. सीमांत उत्पादन आणि सरासरी उत्पादन हे सारखं होतं. कोष्टक बी बघायचं, आकृती बी बघायचं आणि मी काय म्हणतोय ते पण बघायचं. ठीक आहे. त्यानुसार पहिली अवस्था प पर्यंत आहे. या अवस्थेमध्ये तिन्ही उत्पादन या ठिकाणी वाढलेले दिसतात, पण सीमांत उत्पादन हे सरासरी उत्पादनापेक्षा वेगानं वाढतं. ठीक आहे. या पद्धतीनं मग दुसरी अवस्था प बिंदूच्या पुढं ब बिंदूपर्यंत या ठिकाणी चालू होते. या अवस्थेमध्ये सीमांत उत्पादन हे घटू लागतं. त्यासोबतच या ठिकाणी सीमांत उत्पादन घटत असताना ते वेगानं घटतं आणि सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन या अवस्थेमध्ये समान होतात. सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन या अवस्थेमध्ये समान झालेले आपल्याला दिसतात असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. त्यानंतर तिसरी अवस्था ब ते क बिंदूपर्यंत या अवस्थेमध्ये सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन हे दोन्ही घटू लागतात.
आता हे घटत असताना सीमांत उत्पादन हे वेगाने घटत जातं आणि शून्य होतं, तर सरासरी उत्पादन हे त्याच पद्धतीनं घटत जातं. ठीक आहे. आता ज्या वेळेस सीमांत उत्पादन हे शून्य होतं त्यावेळेस एकूण उत्पादन म्हणजे समस्त उत्पादन हे तुमचं महत्तम असतं असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं हे आहे. आणि या बिंदूच्या नंतर म्हणजे तिसऱ्या अवस्थेमध्येच सीमांत उत्पादन तुम्हाला ऋणात्मक झालेलं दिसतं. त्यासोबतच सरासरी उत्पादन आणि समस्त उत्पादन हे धनात्मकच आहेत असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. या पद्धतीनं हे बदलत्या प्रमाणाचा नियम आहे. आता बदलत्या प्रमाणाचा नियम अंमलात येण्याची कारणे कोणकोणती आहेत? बदलत्या प्रमाणाचा नियम अंमलात येण्याची कारणे कोणकोणती आहेत? आता बदलत्या प्रमाणाचा नियम अंमलात येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण पहिल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी स्थिर उत्पादक जे घटक आहेत म्हणजे फिक्स्ड जे घटक आहेत स्थिर उत्पादक घटक हे या ठिकाणी सुरुवातीला जास्तीचे असतात. म्हणजे आपण श्रमाची वाढ केलेली नाही आहे पहिल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी वाढ करणार आहोत समजा. त्यावेळेस स्थिर घटक आपल्यापाशी प्रमाणापेक्षा जास्त असतो आणि त्यामुळं श्रमाचं जे प्रमाण वाढवतोय आपण पहिल्या अवस्थेमध्ये, त्यामुळं तुमच्या उत्पादनामध्ये तिन्ही उत्पादनामध्ये या ठिकाणी वाढ झालेली दिसते. कारण श्रमिक या त्या स्थिर जे घटक आहेत त्या स्थिर घटकाचा पूर्ण उपयोग करून घेतात. म्हणजे एखादी मशीन आहे आपल्या समोरकडं समजा, ती मशीन या ठिकाणी आपल्याला एक 8 तास आपण काम करत होतो अगोदर, आता मी 16 तास काम करल श्रमाचा वाढ केल्यामुळं, किंवा 24 तास काम करून घेईल त्या मशीनकडून. या पद्धतीनं म्हणजे त्या स्थिर घटकाचं पूर्ण या ठिकाणी काय करतोय उपयोग करून घेतोय आणि त्यामुळं तुमच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते. तिन्ही उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते. पहिलं कारण. दुसरं कारण या ठिकाणी जे आंतरिक मितव्ययता आहे किंवा बाह्य मितव्ययता आहेत हे टाळल्या जातात श्रमाच्या त्यामुळं मितव्ययतेमुळं या ठिकाणी तुमचं नुकसान तर टाळलं जातं, त्यासोबतच तुमच्या उत्पादनाची जी प्रक्रिया आहे ती सुधारली जाते. फॉर एक्झाम्पल दुसऱ्या कारणाची मी म्हटलं आहे तुमचे श्रमाच्या वाढीबरोबर काय होतं, आंतरिक मितव्ययता व बाह्य मितव्ययता या ठिकाणी कमी होतात आणि त्यामुळं तुमच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा होते. आता या ठिकाणी आंतरिक मितव्ययता म्हणजे जे काही नुकसान आहे छोटं होणारं ते नुकसान या ठिकाणी टाळलं जातं. कारण श्रमामध्ये वाढ केल्यामुळं तुमचं जे काही नुकसान होणार आहे ते या ठिकाणी टाळलं जाईल. त्यासोबतच बाह्य मितव्ययता देखील या ठिकाणी टाळले जातील नुकसान आणि तुमच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा होईल. कारण जर समजा आता अगोदर 4 लोक काम करत होते तर या ठिकाणी पण आता 8 लोक काम करतात, तर त्यावेळेस तुमच्या उत्पादनामध्ये सुधारणा होईल ना, प्रक्रियेमध्ये सुधारणा होईल ना, आणि त्यामुळं तुमच्या उत्पादनामध्ये या ठिकाणी वाढ झालेली दिसते आपल्याला. ठीक आहे. या पद्धतीनं हे आहे. हे 2 कारणामुळं या ठिकाणी पहिल्या अवस्थेमध्ये तुमच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते. तर दुसऱ्या अवस्थेमध्ये काय होतं तर भूमीच्या मात्रांपेक्षा श्रमाच्या मात्रा या ठिकाणी वाढलेल्या आहेत. आणि त्यामुळं काय होतं तर आंतरिक मितव्ययता जे आहेत, नुकसान जे आहे ते मिळणं बंद होतं. आता नुकसान चालू होतं. कारण एका प्रमाणापेक्षा जास्त जर श्रमिक झाले तर त्यावेळेस काय होईल, मग चला तनं नाही मी करेल, मी नाही तनं करेल, टाईमपास चालू होणं. या पद्धतीनं म्हणजे काम केलं काय नाही केलं काय, श्रमिक भरपूर आहेत आणि काम दिसून येतं आहे, पण त्या ठिकाणी तुमची आंतरिक मितव्ययता जी आहे, नुकसान जे आहे ते मिळणं या ठिकाणी बंद होतं असं आपल्याला म्हणजे
म्हणता येतं. म्हणजे आंतरिक मितव्ययता या ठिकाणी साधारणतः नुकसान व्हायला चालू होतं असं आपल्याला म्हणता येतं. तसेच उत्पादक घटक एकमेकांना पूर्ण पर्यायी नसल्यामुळं उत्पादनात अडचणी निर्माण होतात. उत्पादक घटक हे एकमेकांना पर्यायी नाही आहेत. आता आपण श्रमाचं प्रमाण वाढवलं, चला ठीक आहे भूमी वाढवू असं नाही. भूमीचं काम भूमीच करते, श्रमाचं काम श्रमच करतं. पण त्या ठिकाणी काय करतात असतं, त्या ठिकाणी उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतात असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं दुसरी अवस्था आहे. तर तिसरी अवस्था या ठिकाणी सीमांत उत्पादन हे शून्यापेक्षा कमी होतं, ऋणात्मक होतं असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्यामुळं तुमच्या जी घटकाची कार्यक्षमता आहे ती कमी व्हायला चालू होते, घटकाची कार्यक्षमता कमी होते आणि नुकसान व्हायला चालू होतं असं आपल्याला म्हणता येतं. ही तिसरी अवस्था. ठीक आहे. आता वरील विवेचनावरून आपल्याला काय सांगता येतं, तर कोणतंही उत्पादक ही पहिली अवस्था क्रॉस करून या ठिकाणी दुसऱ्या अवस्थेच्या फायदेशीर स्टेजपर्यंत या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतो असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. तर तो तिसऱ्या अवस्थेमध्ये शिरण्याचा प्रयत्नच करणार नाही, कारण त्या ठिकाणी तुमचं सीमांत उत्पादन, सरासरी उत्पादन हे दोन्ही घटत आहे. सीमांत उत्पादन शून्य होतं आहे, यामुळं तो फायदेशीर स्टेजपर्यंतच या ठिकाणी दुसऱ्या अवस्थेच्या राहण्याचा प्रयत्न करेल असं आपल्याला म्हणता येतं. हे कारणं आहेत हे बदलत्या प्रमाणाचा नियम अंमलात येण्याची. ठीक आहे. त्यानंतर या नियमाचं महत्त्व निरनिराळे घटक जे उत्पादनाचे घटक आहेत आपले भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे घटक निरनिराळे कोणत्या प्रमाणात वापरायचं याची कल्पना येते. आता त्या ठिकाणी भूमीचं प्रमाण कमी पडत होतं आणि श्रमाचं प्रमाण वाढत होतं. त्यावेळेस तुमच्या समस्त उत्पादन आणि सरासरी उत्पादन त्यासोबतच तुमचं सीमांत उत्पादन हे घटत गेलेलं दिसतं असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं आहे. त्यानंतर विकसित व अविकसित देशामध्ये उत्पादनाचे तंत्र कोणतं वापरायचं, विकसित आणि अविकसित देशामध्ये उत्पादनाचं तंत्र कोणतं वापरायचं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं किंवा ह्याची कल्पना या बदलत्या प्रमाणाच्या नियमावरून मिळू शकते असं आपल्याला म्हणता येतं. विकसित देशामध्ये भांडवलाचा वापर जास्तीत जास्त करून उत्पादन करायचं, तर अविकसित देशामध्ये श्रमाचा वापर करून या ठिकाणी उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं याची कल्पना आपल्याला बदलत्या प्रमाणाच्या नियमावरून कळू शकते असं आपल्याला म्हणता येतं. त्यासोबतच या नियमाद्वारे घटकाच्या पर्यायितेची कल्पना येऊ शकते. घटकाच्या पर्यायितेची म्हणजे उत्पादन घटकाच्या पर्यायितेची कल्पना या ठिकाणी येऊ शकते असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. आता हा नियम लागू होण्यासाठी काही गृहीते आहेत. ते गृहीते कोणकोणते आहेत? 1 नंबरचं गृहीत, तंत्रविद्येत कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये. म्हणजे तंत्रविद्येत म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये, अन्यथा हा नियम लागू होणार नाही. उत्पादनाची प्रक्रिया या ठिकाणी सारखीच असली पाहिजे. त्यानंतर उत्पादन घटकापैकी निदान एक घटक तरी स्थिर असतो हे महत्त्वाचे गृहीत आहे. आता उत्पादक घटकामध्ये आपण वृद्धी उत्पत्ती, स्थिर उत्पत्ती आणि अराशी उत्पत्ती या ठिकाणी काय केलं होतं, साधारणतः 2 घटकामध्ये बदल केलेला होता. श्रम आणि भांडवल, भूमी स्थिर आहे असं गृहीत धरू. पण या ठिकाणी काय केलं, एक्झाम्पलमध्ये भूमी हा घटक स्थिर ठेवून, भूमी हा घटक स्थिरच असतो सहसा, त्याचं प्रमाण वाढत नाही सहसा, आणि त्यामुळं या ठिकाणी तो घटक या ठिकाणी घेऊन एक घटक स्थिर ठेवून एक घटकामध्येच बदल करायचा आहे. हा महत्त्वाचा गृहीत आहे असं आपल्याला म्हणता येतं. हा नियम अल्पकाळात लागू होतो, दीर्घकाळात लागू होत नाही. तुमच्या श्रमाच्या मात्रा दीर्घकाळात वाढल्या तर काय होईल, साधारणतः त्या ठिकाणी तुमची उत्पादनाची प्रक्रिया देखील सुधारून तुमचं उत्पादन वाढू शकतं. म्हणून हा नियम काय होतं, अल्पकाळातच लागू होतो. त्यानंतर बदलत्या उत्पादन घटकाचे एक
एकजिन्सी आहेत. बदलत्या उत्पादन घटकाचे म्हणजे जे तुम्ही उत्पादक घटक बदलताय त्याचे घटक एकजिन्सी आहेत, म्हणजे आकार, दर्जा, कार्यक्षमता या सर्व दृष्टीने ते सारखे आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जे बदलते घटक आहेत, श्रमिक बदलताय ते आकारानं म्हणा किंवा कार्यक्षमतेनं म्हणा, क्षमतेनं म्हणा, या ठिकाणी सारखेच असले पाहिजे, तरच तुमच्या उत्पादनामध्ये या ठिकाणी घट दिसून येते वाढीबरोबर. ठीक आहे. अन्यथा समजा तुम्ही आता अकुशल कर्मचारी घेतलेत आणि पुन्हा कुशल कर्मचारी घेतलेत, तर त्यावेळेस या ठिकाणी पुन्हा एकदम वेल ट्रेंड घेतलेत तर तुमच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसेल, घट होणार नाही. म्हणून जे काही तुमचे उत्पादनाचे घटक तुम्ही वाढवताय ते वाढवणारे घटक या ठिकाणी आकार, दर्जा आणि कार्यक्षमतेने या ठिकाणी सर्व दृष्टीने सारखेच असले पाहिजे, तरच या ठिकाणी तुमच्या उत्पादनामध्ये घट दिसून येते. ठीक आहे. या पद्धतीनं हा बदलता प्रमाणाचा नियम आहे या ठिकाणी संपलेला आहे. यानंतरचा भाग आपण नंतर बघू.